नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. आज आपण सासवड पोलीस स्टेशनमध्ये आहोत. गेल्या काही दिवसापूर्वी भोर तालुक्यामध्ये एक काळिमा फासणारी घटना महाराष्ट्र राज्याला घडली होती. एका बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून तिचा खून केलेला आहे आणि कुठेतरी समाजाची जी बदललेली व्यवस्था आहे, कुठेतरी समाजामध्ये ज्या पद्धतीने अशा काही घटना घडतात, याच्या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुरंदरच्या वतीने आज त्या नराधमाला शिक्षा मिळावी यासाठी सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक कुमार कदम यांना पुरंदर तालुका अध्यक्ष अभिजितदादा जगताप, तसेच उपतालुका अध्यक्ष राजाभाऊ क्षीरसागर, तसेच सर्व तमाम शिवसैनिकांच्या वतीने निवेदन देऊन आरोपीवर कडक कारवाई करावी या संदर्भात निवेदन दिलेलं. काय सांगाल तुम्ही या घटनेच्या संदर्भात? भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी ही घटना ऐकल्यानंतर संपूर्ण समाजमन सुन्न झालं, हतबल झालं आणि त्याच्या पलीकडे जाऊन शोकमग्नतेच्या पलीकडे सर्वसामान्य माणसाला एक संताप अनावर झाला. आणि या संदर्भात या नराधमाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी, तात्काळ शिक्षा व्हावी आणि त्याची अंमलबजावणी 1 महिन्याच्या आत व्हावी, ही सर्वसामान्यांची जी मागणी, ती मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्या मागणीचं निवेदन देण्यासाठी आज आम्ही सर्व इथं सहकारी या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं तर आपण बघितलं तर गेल्या 8 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटले. नसरापूर येथील, त्याच्यानंतर नवली ब्रिज येथील महामार्ग देखील संपूर्ण नागरिकांनी रोखून धरले. खरं तर समाजामध्ये सातत्याने वारंवार या घटना लहान मुलावरील अत्याचाराच्या घडत असताना अगदी काल परवा 2-3 दिवसात देखील या घटनांमध्ये वाढून 2-4 घटना ह्या घटनेनंतर देखील घडल्या. मग असं असताना निश्चितपणे याची जबाबदारी कोणी घ्यायची, ह्या अनुषंगाने आज निवेदन देण्यासाठी आज आम्ही सासवड पोलीस स्टेशन येथे आलेलो आहोत. खरं तर आज जर परिस्थिती बघितली तर गुन्हेगार अक्षरशः मोकाट सुटले. गुन्हेगारांना कायद्याची बिलकुल देखील दहशत उरलेली नाही, कायद्याचा आदर त्यांच्या मनामध्ये राहिलेला नाही, किंबहुना कायद्याची भीती देखील उरलेली नाही. आणि आज जर परिस्थिती बघितली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोकळलेली परिस्थिती झालेली गुन्हेगारांसाठी. प्रचंड गुन्हेगारीचं आणि गुन्हेगारांचं प्रमाण वाढलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही गृहमंत्र्यांना देखील सवाल करतो की आपण नेमकेपणाने करताय काय? गुन्हेगारांसाठी आपली कुठली वेगळी नियमावली तुम्ही तयार केलेली ते निश्चितपणे आम्हाला सर्वसामान्यांना कळू द्यात. तरी गुन्हेगारांना ना आपला धक्का, ना कुठली आपली तात्काळ शिक्षा, ह्याच्याही पलीकडे जाऊन मी म्हणेल की या निश्चितपणे ह्या घटनेच्या अनुषंगाने खरं तर आपल्यासारख्या नैतिक जबाबदारी असणाऱ्या पक्षातील कार्यकर्त्याने वारंवार घडणाऱ्या घटना बघून तर मनापासून राजीनामा सोपवला पाहिजे. कारण आजची घटना निश्चित अतिशय नृशंस, समाज मनाला हादरवणारी आणि दुर्मिळातली दुर्मिळ घटना असं म्हणायला देखील निश्चितपणे व्हावी. तर या आरोपीस कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा, आता कायद्याच्या भाषेमध्ये आम्ही घटनेचा आदर करून बोलतोय म्हणून फाशीची शिक्षा, अन्यथा समाज मनाकडनं निश्चितपणे अशीच मागणी या नराधमाला आमच्या ताब्यात द्यावं आणि अक्षरशः आम्ही दगडाने ठेचून त्याला मारू, अशीच सर्वसामान्यांची इच्छा आहे. आणि तीच इच्छा आणि त्या इच्छेचं निवेदन घेऊन आम्ही या सासवड पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत. अधिकच न मी बोलता परत एकदा एवढंच आपल्या माध्यमातून सांगेल, ह्या आणि अशा पद्धतीच्या घटना या कायद्याचा धाक बसून येणाऱ्या काळामध्ये 100% संपल्या पाहिजेत, एवढीच अपेक्षा बाळगतो. आणि त्यासाठी सर्वसामान्य माणसांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी देखील जागरूक राहणं फार महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. अशा प्रकारे राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत हा सवाल पुरंदर तालुका अध्यक्ष अभिजित जगताप यांनी उच्चारलेला आहे. बघूया नक्कीच त्या नराधमावर काय कारवाई होते ते लवकरच समजेल. आपण पाहता सह्याद्री न्यूज नेटवर्क. आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.